करून फायनली आम्ही संध्याकाळी 7 वाजता विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंबडवे या मूळ गावी पोचलेलो आहोत। आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे मूळ गाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। आपल्याला आवडल्यास आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। तर अंबडवे हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दुर्गम अशा भागामध्ये सभोवार सह्याद्रीच्या डोंगराच्या कुशीत झाडांनी नटलेल्या अशा परिसराच्या मध्यभागी आहे आणि हे बाबासाहेबांचं मूळ गाव आहे। या ठिकाणी मी आपणाला हे संपूर्ण गाव दाखवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करते। तर आम्ही या ठिकाणी या गावामध्ये पोचून बाबांच्या मूळ गावची धूळ मस्तकी लावून आता आम्ही बाबांच्या स्मारकाकडे निघालेलो आहोत। तर बाबासाहेबांचे आजोबा मारोजीराव सकपाळ यांचं हे जन्मस्थान आहे। त्यांच्या मूळ घरावर आज या ठिकाणी हे स्मारक बांधलेलं आहे। जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या ठिकाणी नक्की या आणि हे स्मारक बघा। अगदी सुंदर निसर्गाच्या कुशीतील कोकणभूमीमध्ये सुंदरसं गाव आहे आणि या वाडीत सर्व सकपाळ खानदानाचीच 35 घरं आहेत आणि हे भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे। आणि स्मारकासमोर हा बघा अशोक स्तंभ देखील बांधलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देखील आहे। आपणा सर्वांसाठी ही स्फूर्ती आहे। बाबासाहेबांचा मूळ गाव आपल्यासाठी प्रेरणास्थळ आहे, म्हणून या भूमीला स्फूर्तिभूमी म्हणून हा जो अशोक स्तंभ आहे तो उभा आहे। तेव्हा आंबेडकर अनुयायांनी या मातीची धूळ कपाळी लावून प्रेरणा घेण्याचा संकल्प करून तथागत सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मनामध्ये रुजवावे। तर फायनली आम्ही आता या स्मारकाच्या प्रवेशद्वारापाशी पोचलेलो आहोत आणि आता आम्ही या ठिकाणी स्मारकामध्ये जाऊन बाबांचं दर्शन घेणार आहोत। हे बघा, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश आहे। तर ह्या अस्थिकलशाचं दर्शन घेऊन तथागतांना वंदन केले। या ठिकाणी रामजी बाबांच्या जीवनाचा दर्शनपट देखील आम्हाला पाहायला मिळाला। असं हे भव्य दिव्य स्मारक बघून खूप मनाला समाधान वाटलं आणि वणन आणि अंबडवे या ऐतिहासिक गावामध्ये येऊन आम्हाला खूप समाधान वाटलेलं आहे। आम्ही खूप धन्य झालेलो आहोत। बऱ्याच वर्षाची ही जी इच्छा होती ती देखील आज पूर्ण झालेली आहे आणि तीही माता रमाईंच्या 128व्या जयंती दिनाचे औचित्य साधून। तर हा सर्वांच्या जीवनातील अविस्मरणीय असा क्षण होता। सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून खूप छान वाटलं आणि या सुवर्ण क्षणांची साक्षीदार आमची 80-90 वर्षाची मातोश्री देखील ठरलेली आहे। तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती ती आनंदाची छटा बघून खूप भारी वाटते आणि हे आनंदाचे सुवर्ण क्षण बघून सर्व माता भगिनींना गैरवरून देखील आलेला आहे आणि त्यांनी या व्हिडिओत आपलं मनोगत देखील व्यक्त केलेलं आहे। तेव्हा या ठिकाणी हे भव्य दिव्य स्मारक बघून डोळ्याचं पारणं पेटलेलं आहे। असं हे सुंदरसं भव्य आणि दिव्य स्मारक आहे। आपल्याला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे संपूर्ण भव्य दिव्य स्मारक बघू शकता। यामध्ये दीक्षाभूमीची देखील प्रतिकृती साकारलेली आहे, ती देखील आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। बघा, सर्व माता भगिनींच्या चेहऱ्यावरचं आनंदाचं असं हसू या ठिकाणी आपणा सर्वांना पाहायला मिळत आहे। या बाबांच्या मूळ गावातून आता आम्ही
परतीचा प्रवास करणार आहोत, तेव्हा या सर्वांसोबत निर्माण झालेल्या आठवणी मनातल्या एका कोपऱ्यात कायमच साठून राहतील आणि जेव्हा आठवतील तेव्हा चेहऱ्यावर नकळत छोटंसं स्मित हास्य आणतील. असा हा आठवणींचा पेटारा घेऊन अखेर रात्री आम्ही तिथून ठीक 9-9:30 वाजताना निघालेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही आता परतीचा प्रवास करणार आहोत. धन्यवाद. बोला लॉटरी लागली 3 चॉकलेट. हो हो, कसं वाटतं सगळ्यांना आजचं सगळं दर्शन करून? बोला आता, रिव्ह्यू द्या आता जे काय झालं ते. मला मस्त लागले. बर माझी तर खूप इच्छा होती की वननला जायचं आणि आजच आम्ही परत बाबासाहेबांच्या गावी येऊ असं आंबावडीला वाटलं नव्हतं, पण तेही झालं. म्हणजे खूप इच्छा पूर्ण झाली, खूप समाधान वाटलं, खूप बरं वाटलं, स्वप्न साकार झालं. आता म्हणजे मला वाटतं आता खूप म्हातारी झाली, 70 वर्षाची, कधीही काही होऊ शकतं. तर माझी 2 इच्छा होती त्या पूर्ण. धन्यवाद 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 अजय भाऊ, तुझं पण सुखरूप आणलीस ते आम्हाला इथपर्यंत. आता घेऊन जा. अजय भाऊचं पण धन्यवाद म्हटलं. आता सुखरूप घेऊन जा घरी. हा बोल, तुला बोल. मी एक वेळा गेला, आता हे दुसरी वेळ आली. आशीर्वाद घेतला आणि सगळ्यांना शुभेच्छा पण गावाला दिल्या. आणि काय म्हणजे माही मोरेला मी खूप वर्षापूर्वी बोलली होती, पण तिने आता अगदी खास मनावर घेतलं आणि मग तिने ठरवलं शेवटी काही ना काही अडचण येते म्हणून तिने ते कॅन्सल करत करत आम्ही खूप पुढे आलो. आणि त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. आणि काय द्यायचं, चणे द्यावे असं चणे देऊन सत्कार करा. मी तर खूप खुश झाली आणि तिला माझ्याकडून तिला खूप आशीर्वाद आहेच, तिला खूप शुभेच्छा पण आहेत म्हणजे माईला. आणि अजय भाऊ तुम्ही वेळोवेळी येता आम्हाला आणि खूप फिरवता, काही त्रासच नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, सगळ्यांचा आभार आहे. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. जय भीम जय भीम. जय भीम. आणि नेहमी जय भीम बोलत राहा, कुठे भेटाल तिथे. नक्की सगळ्यांना बोलतो मी, कोणी भेटू ते बोरलीला जय भीमच बोलतो. ठीक आहे, कोण बाकी आहे? सगळे स्वप्न साकार होतात. ठीक आहे, चलो बाय. चलो खूप खूप धन्यवाद आहे. आई, तुमचं खूप खूप आभार. खूप धन्यवाद आहे, कारण त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ना ते अतुलनीय आहेत, त्याला तोड नाही आहे. त्यामुळे संध्यामाईचं मी तिला अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. त्याप्रमाणे इथे उपस्थित राहून ती त्या ठिकाणी भाषण केलं. इथं याचा चळचळ पळपळ नको होतं, तिथे ते लोक आले होते आणि तालुक्यातले जिल्ह्यातले, त्यांनी सुद्धा संभाषणं केली. त्या ठिकाणी आपल्या माईंनी सुद्धा संभाषण केलं, भाषण केलं माईच्या राममाईच्या जीवनावरती. त्यामुळे खूप मोठं समाधान झालं. माई, माझ्याकडून पण तुमचं खूप खूप आभार. तुमच्यामुळे आम्हाला 2 भव्य स्थळ आम्हाला बघायला भेटली. हीच मोठी आभार आहे. आणखी 1-2 ठिकाणी जायचं तर माईने असंच आम्हाला घेऊन हो, बोला बोला बोला. माईंना धन्यवाद. चला आई, तुला कसं वाटतं? आई बोला आता, तुझं बोल, तुला कसं वाटतंय? ठीक आहे, चलो. आज आमची मातोश्री 85-90 वर्षाची मातोश्री आज वनन गाव बघून बाबासाहेबांचं आंबडवे गाव बघायला आली. म्हणजे केवढी मोठी आमची मातोश्री भाग्यवान आहे. आम्ही पण पिढ्यांमध्ये ह्या मातोश्रीने वनन आणि बाबासाहेबांचं आंबवडे गाव बघितलं आणि खरोखरच तिच्या जीवनाचा सार्थक झालेला आणि ती माता धन्य झालेली आहे. जय भीम. हा प्रश्निक बोल बोल बोला. हे बोला आता, मी बोललो आता, तू आधी, तुला कसं वाटतंय? बोल काय हे पोरांनो, तुम्हाला तरी कसं वाटतंय? या आंबडवे बाबासाहेबांचं गाव आणि माता रमाईला अभिवादन करण्यासाठी
आमच्या सुनबाई स्वरा देखील मुंबईवरून या ठिकाणी गावाला आल्या आणि त्याचबरोबर आमची सुकन्या सारिका आणि आमचा नातू स्वराज देखील आणि वननगाव बघण्यासाठी आमच्यामध्ये आलेले आहेत. त्यांचं देखील सर्वांचं हार्दिक स्वागत बोलायचं. मी पण खूप खूप धन्यवाद देते माईला आणि माईचे खूप आभार मानते. आणि मला वननगाव बघायचं होतं. मी आंबावडे गाव बघितलं होतं बाबासाहेबांचं आम्ही पाहिलेलं, पण वननगाव बघायची खूप इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली माई मुले. त्यामुळे माईला खूप खूप धन्यवाद. आई तुम्हाला सगळ्यांकडून खूप खूप साऱ्या धन्यवाद. ठीक आहे, कार्य करत राहा आणि हा, बोला. माझी बहीण संध्या हिच्या मुला आज आम्ही वननगाव आंबावडे गाव बघितला. ही आता ही होती म्हणून आम्हाला घेऊन नाही तर आमची काही येण्याची नव्हती. पण ते अंदर सगळ्यांना सांभाळून पण नेते. पण तिला धन्यवाद खूप खूप. तिला आमच्या पाठीच्या खूप आशीर्वाद. ठीक आहे पप्पा, तुम्हाला काय बोलायचं बोला. हा मावशी बोल. अरे बोल, आता कॅमेरा आलाय. वननगाव आणि आंबावडे गाव पाहिलं. आम्हाला खूप आनंद झाला, समाधान झालं. माईला धन्यवाद खूप खूप शुभेच्छा. अजून तुम्हाला काकी या लोकांना यांना बोलायचं आहे. वाडले ग्रामस्थ बुद्धभूषण सेवा संघ संघाचे माननीय पदाधिकारी उपस्थित असलेले सगळे स्थानिक कमिटी तसेच आमच्या गाव संघटनेच्या सचिव संध्या मोरे यांनी आम्हाला महाडपासून तो वननला आणि बाबासाहेबांच्या गावी प्लीज बंद करा, प्लीज बंद. आम्हाला प्लीज फक्त बंद. पुढे आम्हाला पुढे कुठेही कुठला कार्यक्रम असेल तिथे त्यांनी घेऊन जायला तयार होतील. तिथे आम्ही जाण्यास तयार आहोत. ठीक आहे, पुढे आम्ही पाठी. झालं सगळं. आदित तुला कशी तुला बोल, आता बोल 2 शब्द. माईला खूप खूप शुभेच्छा द्या आणि दी एंड करा. ठीक आहे, चालेल, बंद करतो मी. हॅपी जर्नी. या ठिकाणी काव्या ट्रॅव्हलचे चालक मालक आमचे बंधू आदरणीय अजयजी गायकर यांनी आम्हाला महाडपासून आज वनन आणि बाबासाहेबांचं आंबाडवे गाव हे अगदी सुखरूपपणे फिरवलेलं आहे आणि आम्ही त्यासाठी आमच्या या बंधूला अजय गायकरला खूप खूप धन्यवाद देतो. त्याला थँक्यू बोलतो. आणि त्यांनी असंच ह्याच्या पुढं आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे विनंती करू जाण्यासाठी, मग तो नागपूर असू दे की भीमा कोरेगाव असू दे, पॅगोड असू दे, आम्हाला बऱ्याच ठिकाणी जायचंय किंवा नाशिकचं कालाराम मंदिर असू द्या, तिथं आम्हाला भरपूर ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी देखील आमचे हे बंधू आम्हाला सहकार्य करून अगदी संपूर्ण सहल आमची धम्मसहल सुखरूपपणे अगदी आम्हाला पार पाडतील आमची ही धम्मसहल, अशा आम्हाला खूप खूप आशा आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की ह्या जे काव्या ट्रॅव्हलचे अजयजी गायकर मालक आणि चालक आहेत ते खरोखर आपल्या ज्या काही सहली असतील तर प्रत्येकाने या अवश्य या गाडीतून आपली सहल करावी. कारण का ह्या गाडीसारखी अतिशय सुरक्षित गाडी नाही आणि सुरक्षित ड्रायव्हर नाही. तेव्हा प्रत्येकाला माझी विनंती राहील, कळकळीची विनंती राहील की तुम्ही कुठेही जा परंतु गाडी ही आमच्या बंधूची अजय गायकरचीच करा. थँक्यू अंकल, थँक्यू तुमचं. ठीक आहे, धन्यवाद. एक बनवता रील बनवतो. हे बघा इथे नंबर आहे, कृपया त्यांना संपर्क साधा. मैं हूँ एक जय भीम वाला लेकर के परचम नीला. मैं हूँ एक जय भीम वाला लेकर के परचम नीला. निकला बचाने सबकी जान, भारत का ये संविधान. सिंगर अन्ना सुरवाडे.
न थाट वतवा वैऱ्यांना थोबळा उगे मया भीम बाबानी जवा येते जयंती निळ्या निळ्या रंगानं दुनिया सारी रंगती घरोघरी रांगोळी आणि दारात पंती आली भीम जयंती गर्वानं सारी दुनिया म्हणती व मनी माय व सार जग हे झगमग लगे व मनी माय व सार जग हे झगमग लगे येता भीम जयंती येतो अंगात जोर आया बाया लेकी बाडी नाचे डीजेच्या मोर हे पावगटबाजी सोडून सारे एकत्र येई सारे भीमाचे पोर व मनी माय व मनी माय व दिस सोन्याचा एक एक उगे व मनी माय व दिस सोन्याचा एक एक उगे आतिषबाजी फटाक्याचा जल्लोष न्यारा येता भीम जयंती दिसतो भीम बाबाचा दरारा चारी दिशेनं गुंजतो फक्त जय भीमचा नारा निळ्या निळ्या रंगानं सजतो भारत सारा व मनी माय व याची एक माईंचं एक स्वप्न आज काल ते पूर्ण झालंय. तर मला असं वाटतंय की प्रत्येकाची एक आवड आहे की बाबा जायचं, पण कधी असं नाही की प्रत्येक लोकांना काम आहेत, सगळ्या लोकांना काम आहेत, पण आपण जेव्हा निर्णय घेतो जाण्याचा तेव्हाच तिथं आपण पोहोचतोय. आणि आता असं झालं या गावामध्ये की माई म्हणजे माई मोरे आता मी त्यांच्या आधाराच्या खाली म्हणजे मोठा झालेलो आहे, लहानापासून त्यांच्या सहवासात राहिलेलो आहे, सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर मला त्यांचं माझ्या हृदयाच्या अंतरापासून खूप खूप म्हणजे हे करायचं आभार मानायचं आहे की काल त्या 2 जागा म्हणजे बघून आलो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की माझी आजी जी आता म्हणजे खूप 85च्या अबो गेली असेल, 86च्या अबो गेली असेल, तिची म्हणजे पावन त्या दोन्ही स्थळा म्हणजे भव्य स्थळावरती झाले ते आज त्या माई मोरेच्यामुळे झालेलं. तर माईचं मी खूप खूप आभार मानतो. आणि आभार म्हणजे मानून काय त्याचा फायदा नाही, पण त्यांनी खूप ते मोठं काम केलं आणि माझे 2 शब्द पण त्यांना पुरणार नाही बोलायला. तर असं आहे की ह्याच्या पुढे अजून तुम्ही काय त्या नियोजन वगैरे कराल, कुठे जायचं असेल तर माई नक्कीच मी तुमच्या म्हणजे पाठीशी आहे. जर असलो तर येईल, नसलो तर मग सांगू शकत नाही. पण माई तुमचं खूप खूप मनापासून आभार माझ्या या सगळं मंडळीपासून आणि कारले ग्रामस्थ बुद्धभूषण सेवा संघ कारले आणि मुंबईकडून खूप खूप माई तुमचं आभार.